एक राष्ट्र आहे. मग हे राष्ट्र म्हणजे काय? तर सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक, वांशिक आणि ऐतिहासिक इत्यादी पातळीवर इथे भावनिक एकात्मतेची जाणीव असते. सामुदायिक ऐक्याची भावना हे राष्ट्राचे वैशिष्ट्य समजले जाते. परंतु तरी सुद्धा जातीनिहाय जनगणना हा सध्याच्या काळातला सर्वात मोठा सामाजिक आणि राजकीय चर्चेचा विषय बनलेला आहे. अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करतात. यावरून प्रत्येक जातीची लोकसंख्या आणि त्यांचे सामाजिक व आर्थिक परिस्थिती समोर येईल असा युक्तिवाद केला जातो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून भारत हे एक राष्ट्र तेव्हाच बनेल जेव्हा भारतातील संपूर्ण जाती व्यवस्थेचा अंत होईल. आणि अशाच अनेक विषम बाबींच्या अडख्यात अडकलेला आजचा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून कसा असावा हेच सांगण्यासाठी ते उभे आहे. नमस्कार, मी प्रज्ञा संतोष कुंभार, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, इयत्ता 11वीची मी विद्यार्थिनी. विचार मंचावरती विषय मांडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून संविधान आणि भारत. श्रोते हो, जगातील क्वचितच असा एखादा वंश किंवा राष्ट्र असेल ज्याने भारतावर या ना त्या प्रकारची सत्ता गाजवली नसेल. कारण प्राचीन काळापासूनच शक, कुषाण, हुंड यांचा इतिहास बाजूला ठेवला आणि मध्ययुगापासून सुरुवात केली तर असे दिसून येते की भारतामध्ये विविध राजे आणि त्यांचे सरदार यांच्यामध्ये सतत लढाया व्हायच्या आणि त्यामुळे नेहमी अशांतता, अस्थैर्याचे वातावरण असायचे. इतिहासातील फारच थोडा काळ भारताला शांतता व स्थैर्य लाभले. कारण प्राचीन काळापासून वर्णव्यवस्था अस्तित्वात होती आणि आता त्या वर्णव्यवस्थेचे जाती व्यवस्थेत रूपांतर झालेले. केवळ जाती व्यवस्थाच नाही तर लोकशाही, आर्थिक न्याय, राष्ट्रीय एकात्मता, महिलांचे अधिकार आणि घटनात्मक नैतिकता या सर्वच बाबींमध्ये आजकाल समाजात विषमता पाहायला मिळते. परंतु या सर्व बाबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून आधुनिक भारतासाठी महत्त्वाच्या आणि अपेक्षित आहेत. जसे की आपण जाणतो की 9 डिसेंबर 1946 रोजी संविधानाची पहिली परिषद झाली व याच दिवसापासून संविधानाच्या निर्मितीला सुरुवात झाली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये केवळ लोकशाही मूल्यांचा शाब्दिक फुलोरा फुलवला नाही तर घटनात्मक कायद्याच्या स्वरूपात ठोस तरतुदी सुद्धा केलेल्या आहेत. त्यांनी महिलांना त्यांचे अधिकार प्रदान केलेले आहेत. कलम क्रमांक 23 प्रमाणे शोषणाविरुद्धचा अधिकार, कलम क्रमांक 243 प्रमाणे राजकीय अधिकार प्रदान केलेले आहेत आणि त्यामुळे राज्यामध्ये महिलांसाठी 50% आरक्षण अनिवार्य असून यामुळे त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थेतला सहभाग वाढला. परंतु दुसऱ्याच बाजूला संविधानाने 1961 साली हुंडा प्रतिबंध कायदा सुद्धा केलेला आहे. परंतु तरीही आजच्या काळामध्ये कित्येक स्त्रिया या हुंडा प्रथेला बळी पडताना दिसतात. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क आणि विशेष संरक्षण देऊन सुद्धा आजच्या काळात स्त्रिया संरक्षित नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते आधुनिक भारत हा महिलांच्या सबलीकरणाशिवाय अपूर्ण आहे आणि त्याचबरोबर त्यांचा असा ठाम विश्वास होता की एखाद्या समाजाची प्रगती मी त्या समाजातील स्त्रियांनी केलेल्या प्रगतीवरून मोजतो. त्यामुळे स्त्रियांवर आजही काही ठिकाणी होत असलेला अन्याय, अत्याचार दूर व्हायला हवा. राजकीय लोकशाहीबद्दल सांगायचे झाले तर संविधानाने समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये जनतेला दिलेली आहेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून सांगायचे झाले तर राजकीय लोकशाही ही तोपर्यंत टिकत नाही जोपर्यंत तिचा पाया सामाजिक लोकशाहीवर आधारलेला नसेल. आणि त्यांच्या मते सामाजिक लोकशाहीची व्याख्या म्हणजे जिथे एका माणसाला माणसाचा दर्जा दिला जातो, जिथे श्रेणीबद्ध व्यवस्थेचा अंत होतो आणि जिथे एक माणूस एक मत न मानता एक माणूस एक मूल्य समजले जाते, तेव्हा लोकशाहीचा पाया मजबूत होतो. कारण आजच्या काळामध्ये एका व्यक्तीकडे फक्त एक मत या दृष्टिकोनातूनच पाहिले जाते आणि तेच एक मत निवडणुकीच्या दरम्यान पैशाच्या स्वरूपात विकत घेतले जाते. परंतु संविधानाने कलम क्रमांक 326 प्रमाणे आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे आपण त्याचे पालन करायला हवे, त्याचा मान राखायला हवा. आपण संविधानाचा आदर करायला हवा. संविधानाचा आदर करणे म्हणजे काय तर त्यातील कायद्यांचे पालन करणे. या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते. केरळमधील एका शाळेमध्ये 3 विद्यार्थी शिकत होते आणि ते ख्रिश्चन पंथाचे होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या श्रद्धेप्रमाणे देवाव्यतिरिक्त अन्य कुणाची प्रार्थना किंवा स्तुती गाणे शक्य नव्हते. त्यामुळे ते राष्ट्रगीताच्या वेळेस शांत आदराने उभे राहायचे, परंतु ते राष्ट्रगीत म्हणत नसत आणि शाळा प्रशासनाने याच कारणावरून त्यांना शाळाबाह्य केले आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली.
जेव्हा हा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक सुंदर आणि मोठा विचार दिला. न्यायालय म्हटले, जर ती मुले राष्ट्रगीताच्या वेळेस शांत आणि आदराने उभी राहत असतील तर ती राष्ट्रगीताचा अपमान नक्कीच करत नाहीये. खरा लोकशाहीचा अर्थ तेव्हा साकार होतो जेव्हा आपण अल्पसंख्याकांच्या श्रद्धेचा आदर करतो आणि त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला त्यांची इच्छा नसताना राष्ट्रगीत गाण्याची जबरदस्ती करणे म्हणजे त्याच्या अभिव्यक्ती आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. ही घटना आपल्याला सांगते की देशभक्ती आणि संविधानावरचं प्रेम हे आपण जबरदस्तीने व्यक्त नाही करायचे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा हेच अभिप्रेत आहे की आदराने शांत राहून सुद्धा संविधान आणि देशाचा आदर केला जाऊ शकतो. पुढे घटनात्मक नैतिकतेबद्दल सांगायचे झाले तर घटनात्मक नैतिकता म्हणजे संविधानाच्या आत्म्याचे पालन करणे. यामध्ये लोकशाही मूल्यांचा आदर करणे, सहिष्णुता बाळगणे आणि संविधानाने घालून दिलेल्या कायद्याच्या चौकटीत राहूनच सामाजिक वर्तन करणे अभिप्रेत असते. जसे की कलम क्रमांक 14 प्रमाणे कायद्यासमोर सर्व समान आहेत या नैतिक मूल्याचा आपण पालन केले पाहिजे. कलम क्रमांक 15 प्रमाणे धर्म, जात, वंश यावरून आपण कोणत्याही व्यक्तीला भेदभाव करू शकत नाही. हे सुद्धा आपण काटेकोरपणे पालन करायलाच हवे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेमध्ये जेव्हा त्यांचे शेवटचे भाषण केले त्यातील विचार हे आपल्याला विचार करायला भाग पडतात. त्यांच्या मते कोणताही प्रश्न हा घटनात्मक कायद्याच्या रूपानेच सोडवला पाहिजे. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातूनच सांगायचे झाले तर संविधान हे किती जरी चांगले असले तरी ते चालवणारे, ते राबवणारे लोक जर वाईट असतील तर ते संविधान सुद्धा निश्चितच वाईट ठरेल. भारत हा केवळ एक भौगोलिक देश न राहता तो एक सुसंघटित समाज बनणे हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारताप्रती असलेला संविधानिक दृष्टिकोन आहे. आणि त्याचमुळे या ठिकाणी मला जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं की उठा शोषितांनो, प्रहार करा, जबान खोला आणि संविधानिक दृष्टिकोनातून व्यवस्थेची तक्रार करा. गावोगावी फिरते आहे हिटलरांची टोळी, तुम्ही गल्लोगल्ली आंबेडकर तयार करा, तुम्ही गल्लोगल्ली आंबेडकर तयार करा. मनपूर्वक प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.